परीक्षेचा होता की कोणीही त्याची कल्पना देखील करू शकणार नाही. पण जीवाच्या कराराने मी निघाले होते. त्या केवळ त्या श्रीकृपेवर दृढनिष्ठा आणि दृढ विश्वास ठेवून. आणखीन मी गेल्यामुळे मला आणि ह्यांना दोघांनाही त्या कृपेचा लाभ झाला आणि मी सद्गुरूंच्या इच्छेप्रमाणे तिथे जाऊन त्याचा लाभ घेतला, ह्याचंही मला अतिशय समाधान होतं. दुसरा प्रसंग एक, ह्यांना असाध्य आजार झाल्यामुळे झपाट्याने ह्यांची प्रकृती खालावत गेली. पण डोळ्यासमोर दिसत होतं हे आता जीवनमुक्त होणार, हे मला स्पष्ट दिसत होतं. पण हेही अगदी शांत आणि निर्भय होते आणि मीही अगदी कृपेमुळे निश्चल मनाने आणि अलिप्त मनाने हे सगळं हे केलं. आम्हा दोघांनाही दादाश्रींनी प्रचंड सामर्थ्य दिलं होतं हे सगळं असाध्य आजारपण ह्यांचं पेलवायला. ह्यांचे उपचार, अवघड उपचार, माझे अतिशय ध्यानाच्या क्रिया, आणखीन मानसिक दडपण, हे सर्व अतिशय अवघड होतं. ह्यांचे शेवटचे दिवस तर इतके दिव्य होते. ह्यांनी स्वतःचं जीवन आता मुक्त होणार आहे हे जाणलं होतं आणि तरीसुद्धा ते शांत होते, निर्भय होते. दादाश्री सतत माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये त्यांचं अस्तित्व असे. देवदेवेश्वर भगवान परशुरामांचं असे आणि परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचं पण मला अस्तित्व तिथं असायचं. त्यामुळे मी अतिशय निर्धास्त होते, निर्भय होते, आत्मनिर्भर होते. स्त्रीच्या जीवनातला हा अत्यंत कठीण प्रसंग. तिचे ईश्वराकडे एकच मागणं असते, ते म्हणजे सौभाग्य. पण दादाश्रींनी 2 वर्षापूर्वीच मला सांगितलं होतं की तुम्ही काहीही मागू नका आणि ते त्याप्रमाणे आचरण करण्याचं सामर्थ्यही मला त्यांनीच दिलं. सत्यवानाचे प्राण देखील सावित्रीने मागून घेतले आणि त्यांना जीवदान मिळालं. पण त्याबरोबर जीवनातली सुख, दुःख आणि इतर उपभोग सुद्धा आले. मला सर्वश्रेष्ठ अशी कृपा लाभली होती. पण कधीही माझ्या मनात असा विचार आला नाही की दादाश्रींनी ह्यांच्यासाठी काहीतरी करावं. आणि त्या श्रीकृपेनं मला सर्व काही दिलेलं होतं आणि काहीही मागू नका असं सांगून त्याच्यातून आम्हा उभयतांचं कल्याणच त्यांनी साधलं. अशी ही कृपा मला प्राप्त झाली. हे अत्यंत निर्भय होते. त्यांना कशाचीही आसक्ती नव्हती. अगदी आपला जीवनमुक्तीचा क्षण जवळ आलेला आहे हे स्पष्ट दिसत असून सुद्धा हे अगदी इतके आनंदी होते, समाधानी होते, शांत होते की खरोखरच त्याचं मला फार आश्चर्य वाटलंच नाही. कारण त्या श्रीकृपेनं दिलं हे, श्रीकृपेमुळेच हे सर्व होते ह्याची मला खात्री होती. अंतिम समयी ह्यांच्या दादाश्रींनी पण ह्यांना दर्शन दिलं. दादाश्रींनी ह्यांच्या सर्व वेदना स्वतः सोसल्या, हेही मी ध्यानात अनुभवलं अपरोक्षपणे. अशा प्रकारे हे माझी कशी परीक्षा घेतली गेली काय 1-2 प्रसंग, ती माझी सत्व परीक्षा होती. दादाश्री म्हणत की इथे कठोर आचरण असतं, आणखीन कठोर शासन अनुसरल्यामुळे माझ्यामध्ये सुद्धा जे अनेक बदल, मानसिक स्थित्यंतर होत गेली, ती त्या साधनेमुळेच होत गेलेली होती. आता आपण 1-2 ध्यानातले अतिशय अनुभव मला सांगायचे आहेत. मी ध्यानाला बसले. भ्रूमध्यात मला दादाश्रींचं फक्त पद्मासन दिसलं आणि त्या पद्मासनातून अत्यंत व्यापक असा प्रकाशमय गोल दिसला. तो हिरण्यवर्णी प्रकाश होता आणि त्याच्यात मध्ये धवल शुभ्र प्रकाशाची ज्योत होती. त्या व्यापक प्रकाशमय गोलातून सबंध आकाशभर अशी किरणं पसरलेली दिसत होती. ती किरणं माझ्यातून पसरत आहेत, मी पाहत आहे, आणखी ते मीच आहे असं मला जाणवलं. आणि ह्या सर्व दर्शनामध्ये दादाश्रींचं मला अस्तित्व जाणवत होतं. हे अतिशय अलौकिक अशी अनुभूती होती.
त्यानंतर एके दिवशी ध्यानामध्ये माझ्या सहस्रारातून प्रकाशमय गोल उगवला. त्या प्रकाशमय गोलातून अनेक प्रकाशमय गोल निघत होते. त्या बाहेरच्या बाजूनी पण रुपेरी प्रकाशाच्या लाटा उसळत होत्या. प्रकाशाचे स्फुल्लिंग सगळ्या आकाशभर पसरत होते. असं वाटत होतं की हा जणू दिव्य प्रकाशाचा स्फोटच इथं झालेला आहे. अनेक स्फुल्लिंग इतके प्रकाशमय होते की एका सूर्याकडे पाहायला देखील आपली दृष्टी हे होत नाही, पण हे मी सर्व अंतःचक्षुनी दिव्य चक्षुनी पाहत होते आणि ते तेज सहन न होण्यासारखे होते, पण मी ते स्पष्टपणे पाहत होते. जवळजवळ पाऊण तास हे मी दर्शन घेत होते प्रकाशाचं. दादाश्री म्हणाले, हाच तो सूर्यकोटी समप्रभ प्रकाश जो तुम्ही अनुभवला. मी ते आहे, ते मी पाहत आहे आणि ते माझ्यातूनच होतंय हे समजणं, हीच ती स्वात्मसिद्धी, स्वसंवेद्य अवस्था, स्वतःला जाणणं हे होय. त्यानंतर एक दिवस ध्याना सहस्रारात प्रकाशमय गोलामध्ये प्रकाशमय कमळ उमललं. त्या प्रकाशमय कमळाच्या प्रत्येक पाकळीतून तेजो रश्मी सगळ्या आकाशभर पसरत होत्या आणि त्या प्रकाशमय कमळाच्या शेकडो पाकळ्यातून मी आत 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 जात आहे असे मला जाणवत होते. ते प्रकाशमय कमळ मीच आहे, ते माझ्यातच उमलते हे मी पाहत आहे आणि ते मीच आहे, त्याचा उद्गमही मीच आहे असे मला जाणवले. ही अशी अप्रोक्ष अनुभूती होती. हे सगळं शब्दात वर्णन करणं अशक्य आहे. हा अनुभवण्याचा प्रांत आहे. आणखीन शब्दबद्ध करणं ते शक्य नाही आहे. अशा प्रकारे ही माझी वाटचाल सुरू होती. दादाश्री म्हणत की हेच ते सहस्रदल कमल की तुम्ही जे आता पाहिलं. आणखीन जे पाहत आहे ते होत आहे, ते मी पाहत आहे, ते माझ्यातच आहे. आणखीन तेच मी आहे हे जाणणं, हीच ती परमसत्य अवस्था आहे. अशा प्रकारे हा सगळा साधना काल अनेक प्रकारची दर्शनं मी पाहिली. हे सर्व होत असताना हे सगळं मी रोज दादाश्रींना हे माझे ध्यानाचे अनुभव सांगत असे. त्यावेळी ते माझ्यासमोर अधांतरी नसतं असत. आणखीन मी त्यांना ते अनुभव सांगते रोजच्या रोज असं मला दिसत असे. त्यानंतर काही दिवसांनी मी दादाश्रींना बोलवलं की परमसद्गुरू मला दिसत असतात अधांतरी नसतं असलेले, आणि त्यांच्यातून काहीतरी लहरी संक्रमित माझ्या मध्ये होत आहेत असं मी अनुभवलेलं आहे. हे सर्व सांगायचं कसं अनुभवलं हे अतिशय अवघड आहे. ही संबंध परमसत्याकडची वाटचाल अशी चालू झाली. दादाश्री म्हणतात की मी कोण आहे, मी कसा आहे, मी काय आहे आणि मी असा कसा हे जाणणं म्हणजेच परमसत्य आहे. स्वतःला जाणणं हाच अभ्यास आहे, हाच स्वाध्याय आहे आणि तो मला श्रीकृपेने अनुभवता आला हे माझे सौभाग्य आहे. आता एकूणच हा प्रवास असा झाला. अगदी 2004 सालापासून 2008 सालापर्यंतचा हा प्रवास आहे. त्यानंतर एक दिवस मला असं वाटलं की मी ध्यान करते हे कोणालाही सांगितलेलं नव्हतं, माहिती नव्हतं कोणालाही. दादाश्रींनी मला सांगितलं होतं की आपली साधना गुप्त असावी, त्याचा वासही कोणाला लागू नये. त्याप्रमाणे आचरण त्यांच्या कृपेनेच माझ्याकडून घडवलं गेलं. मी कोणालाही हे सांगितलेलं नव्हतं, पण काही वर्षांनी मी त्यांना विचारलं की आपण माझे सद्गुरू आहात असं मी सांगू शकते का.
ते म्हणाले, असं सांगा की श्री स्वामी समर्थ माझे सद्गुरू, त्यांनी प्रत्यक्ष येऊन मला अभिषिक्त केले. परमसद्गुरू श्री गजानन महाराज हे माझे सद्गुरू. देव देवेश्वर भगवान परशुराम हे माझे सद्गुरू. श्रीपाद श्रीवल्लभ हे माझे सद्गुरू. त्यांची मला अविरत कृपा लाभली. भगवान दत्तात्रेय हे माझे सद्गुरू असे तुम्ही सांगा. ऋभू ऋषी, सनक ऋषी, सनातन ऋषी, सनंदन ऋषी हे माझे गुरु असे सांगा. एवढेच नव्हे तर ते जे ब्रह्म आहे ते माझे सद्गुरू असं तुम्ही सांगा. ही जी गुरुपरंपरा मला लाभली ती अशी महान आहे. ह्या संपूर्ण प्रवासामध्ये ही गुरुपरंपरा अनादिकालापासून चालत आलेली आहे आणि मी साधनेतून आणि श्री गुरु कृपेने ती कशी जाणली हे मी कसं अनुभवलं की केवळ दर्शन किंवा ध्यानाची वर्णनं किंवा कुंभक प्राणायाम कसा कार्यरत झाला हे सांगणं एवढंच नाही, तर ही जी गुरुपरंपरा आहे ती एकच आहे. ते एकच तत्व आहे. त्याच्यात भेद नाही. त्याच्यात वाटा जरी अनेक असल्या तरी त्याचं लक्ष एकच आहे आणि ते म्हणजे परमसत्य आहे. इथे कोठेही व्यक्तिविशिष्टपणा म्हणून नाही आहे. समजा एखादं आंब्याचं झाड असेल आणि त्याला एक टोपलीभर त्याची परिपक्व फळं तिथं असतील तर त्या प्रत्येकाचा आकार किंवा रूप वेगळं असेल, पण त्याचे जे गुणधर्म आहेत ते समानच असतात. त्या आंब्याला कितीही आंबे लागले तरी त्या परिपक्व फळातले प्रत्येक फळ असं सांगू शकतं की होय, मीही तुझ्या सम आहे. तुझ्यात जे आहेत तेच माझ्यात आहे असं ते त्या आम्रवृक्षाला सांगू शकतं. दिव्याने दिवा पेटवावा आणि त्यातला पहिला कोणता आणि दुसरा कोणता हे सांगता न यावं, तसंच हे आहे. एका गुरुकडून शिष्याकडे आणि शिष्याकडून परत त्या शिष्याकडे अशी ही चालणारी परंपरा आहे. तेथे कोठेही भेद नाही. गुरुरूप हे ज्ञानरूप असतं, सत्यरूप असतं आणि तेथे कोठेही भिन्नत्व नाही. एका गुरुकडून दुसऱ्या गुरुकडे असं हे कार्य चालत असतं. वाटा जरी अनेक असल्या, पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी सुद्धा त्याचं ध्येय एकच आहे आणि तेथेच जायचे आणि ते म्हणजे परमसत्य आहे. असे हे सद्गुरू लाभणं किती दुर्मिळ आहे. केवळ श्रीकृपा ह्या ग्रंथासाठी विद्या वाचस्पती पूज्य गुरुदेव देवसरांनी ह्यांनी ह्यासाठी ग्रंथासाठी दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यातही त्यांनी सद्गुरू लाभणं किती दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे हे सांगितलेलं आहे. परमसद्गुरूंनी पण म्हटलेलं आहे की सद्गुरू कसा असावा, तो ब्रह्मनिष्ठ असावा, श्रोतृनिष्ठ असावा, त्याने सत अवस्था अनुभवलेली असावी आणि ती सत अवस्था तो दुसऱ्याला त्याचे दर्शन घडवू शकेल असा हवा. ते सद्गुरू परमसद्गुरू श्री गजानन महाराज ह्यांचं हे सत्य स्वरूप म्हणजे श्री हेच त्यांचं सत्यरूप आहे. ते परात्पर आहेत, परात्पर परब्रह्म आहेत, पूर्णावतार आहेत आणि त्यांचं सत्यरूप निर्गुण निराकार रूपातच आहे.